महायुतीमध्ये शिंदे आणि पवारांमध्ये तिढा निर्माण झाल्याची चर्चा। महायुतीच्या गोटात सर्व काही आलबेल आहे का? चर्चा सुरू। लाडक्या बहिणींचे पैसे वाटण्यासाठी तुमचे होते का? संजय राऊतांचा संजय शिरसाटांना टोला। तर अजित पवार अर्थ खातं चांगल्या पद्धतीने चालवतात, राऊतांकडून कौतुक। धनंजय मुंडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती, करुणा मुंडे यांचा आरोप। उद्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार। उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार, राज्य शिक्षण मंडळाची माहिती। अमूल नंतर आता गोकुळ दूधही महागलं। गोकुळच्या गाईच्या दुधात 2 रुपयांची वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री। राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र। गोंदिया, बीड, धुळे, लातूर आणि नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाई। अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा। कोकणातही 500 गावांमध्ये टँकर्स। काश्मीर खोऱ्यात एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती सुरू। सलग 10व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। जम्मू काश्मीरमधल्या 8 भागात अंधाधुंद गोळीबार। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर। पाकिस्तानी सैन्याकडून पीओके मध्ये नागरिकांना शस्त्र प्रशिक्षण देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल। युद्धाची शक्यता असल्याने पाककडून नागरिकांचा ढाल म्हणून उपयोग व्हायची शक्यता। पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक। भारतीय लष्कराची गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप। दोघांचे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI सोबत संबंध असल्याचं उघड। पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या उलट्या बोंबा। हल्ल्याशी पाकचा संबंध जोडण्याचा प्रयत्न। हल्ल्यानंतर भारताच्या चिथावणीखोर कृती केल्याचं शरीफ यांचं वक्तव्य। सिंधूच्या पाण्याचा प्रवाह अडवणं हे युद्धाचं कृत्य। पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ पुन्हा बरळला। तर भारतानं हल्ला केल्यास अणुबॉम्बचा वापर करू। पाकचा रशियातला राजदूत मोहम्मद जमालीची पोकळ धमकी।